हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण या व्हिडिओमध्ये कॉन्व्हर्सेशन बघणार आहोत. अगदी आपण रोज बोलतो ते कॉन्व्हर्सेशन बघणार आहोत. तर मी काय करणार आहे, मी एकदा सेंटेन्सेस म्हणणार आहे आणि दुसऱ्या वेळी म्हणताना तुम्ही माझ्याबरोबर म्हणणार आहात. ओके, लेट्स गेट स्टार्टेड. आपलं आजचं पहिलं सेंटेन्स आहे, हाय रिया, न्यू ड्रेस? येस, आय बॉट इट जस्ट येस्टरडे. म्हणजे काय, तर एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला विचारते, नवीन ड्रेस म्हणजे तू नवीन ड्रेस विकत घेतलाय का? तर ती दुसरी काय म्हणतीये, हो मी कालच खरेदी केलाय. आता तुम्ही माझ्याबरोबर म्हणा, हाय रिया, न्यू ड्रेस? हाय रिया, न्यू ड्रेस? येस, आय बॉट इट जस्ट येस्टरडे. येस, आय बॉट इट जस्ट येस्टरडे. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. वेअर डिड यू बाय इट? म्हणजे तो ड्रेस कुठे घेतलास तू? आय बॉट इट ऑनलाईन ऑन ॲमेझॉन. मी ऑनलाईन ॲमेझॉनवर विकत घेतलेला आहे. आता तुम्ही माझ्याबरोबर रिपीट करा. वेअर डिड यू बाय इट? आय बॉट इट ऑनलाईन ऑन ॲमेझॉन. आय बॉट इट ऑनलाईन ऑन ॲमेझॉन. नेक्स्ट सेंटेन्स इज, हाऊ मच डिड इट कॉस्ट? म्हणजे हा तुला कितीला बसला, ह्याची किंमत काय आहे? आय गॉट इट रिअली चीप. इट वॉज ऑन सेल. तो मला खरोखर स्वस्त मिळालाय, तो सेलवर होता, सेल लागला होता ना. आता तुम्ही माझ्याबरोबर म्हणा, हाऊ मच डिड इट कॉस्ट? हाऊ मच डिड इट कॉस्ट? आय गॉट इट रिअली चीप. इट वॉज ऑन सेल. आय गॉट इट रिअली चीप. इट वॉज ऑन सेल. हाऊ मच एक्झॅक्टली म्हणजे नक्की किती? इट कॉस्ट मी 500. म्हणजे तो मला 500 रुपयाला बसलाय. तुम्ही माझ्याबरोबर म्हणा, हाऊ मच एक्झॅक्टली? हाऊ मच एक्झॅक्टली? इट कॉस्ट मी 500. इट कॉस्ट मी 500. नेक्स्ट सेंटेन्स इज, वाव दॅट्स रिअली चीप. म्हणजे खरंच हे खूप स्वस्त आहे. रिपीट विथ मी. वाव दॅट्स रिअली चीप. वाव दॅट्स रिअली चीप. खूप छान. आय होप तुम्ही माझ्याबरोबर नक्की म्हणताय आणि तुम्ही एकदा म्हणून तर बघा. बघा छान वाटेल, तुम्ही इंग्लिश बोलल्याचं फिलिंग येईल तुम्हाला. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. अँड इट सूट्स यू परफेक्टली. आणि तो तुला छान दिसतोय. रिपीट विथ मी. अँड इट सूट्स यू परफेक्टली. अँड इट सूट्स यू परफेक्टली. नेक्स्ट सेंटेन्स इज, यू लुक स्टनिंग इन धिस ड्रेस. म्हणजे या ड्रेसमध्ये तू सुंदर दिसतेस. रिपीट विथ मी. यू लुक स्टनिंग इन धिस ड्रेस. यू लुक स्टनिंग इन धिस ड्रेस. आपण म्हणतो ना, एखाद्यानं ड्रेस घातल्यानंतर तू खूप छान दिसतीये, हा ड्रेस तुला खूप छान दिसतोय. हे वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्सेस तुम्ही यूज तर करून बघा. नेक्स्ट सेंटेन्स इज, थँक यू सो मच. आय ॲप्रिशिएट द कॉम्प्लिमेंट. हे तू जे काय माझं कौतुक केलं त्याबद्दल धन्यवाद. रिपीट विथ मी. थँक यू सो मच. आय ॲप्रिशिएट द कॉम्प्लिमेंट. थँक यू सो मच. आय ॲप्रिशिएट द कॉम्प्लिमेंट. गुड. नेक्स्ट सेंटेन्स इज, आर यू गेटिंग लेट फॉर वर्क? म्हणजे तुला कामावर जायला उशीर होतोय का? नो, आय स्टील हॅव सम टाइम. नाही, माझ्याकडे अजून थोडा वेळ आहे, उशीर नाही होतोय मला. रिपीट विथ मी. आर यू गेटिंग लेट फॉर वर्क? आर यू गेटिंग लेट फॉर वर्क? नो, आय स्टील हॅव सम टाइम. नो, आय स्टील हॅव सम टाइम. देर इज समथिंग एल्स आय वॉन्टेड टू टेल यू. म्हणजे मला तुला काहीतरी सांगायचंय. ओके, गो अहेड. म्हणजे सांग, तुला जे काही सांगायचं ते सांग, आहे माझ्याकडे वेळ. रिपीट विथ मी. देर इज समथिंग एल्स आय वॉन्टेड टू टेल यू. देर इज समथिंग एल्स आय वॉन्टेड टू टेल यू. ओके, गो अहेड. ओके, गो अहेड. नेक्स्ट सेंटेन्स इज, बाय द वे, आर यू फ्री टुमॉरो? बरं तर ठीक आहे, पण तू उद्या फ्री आहेस का? नो, आय हॅव सम वर्क इन द मॉर्निंग. रिपीट विथ मी. बाय द वे, आर यू फ्री टुमॉरो?
By the way, are you free tomorrow? No, I have some work in the morning. No, I have some work in the morning. Do you have any plans for the afternoon? म्हणजे दुपारी आहे का मग वेळ तुला? दुपारी काही काम आहे का तुला? Yes, I have an appointment with my dentist. Repeat with me. Do you have any plans for the afternoon? Do you have any plans for the afternoon? Yes, I have an appointment with my dentist. Yes, I have an appointment with my dentist. Are you available in the evening? मग संध्याकाळी तुला वेळ आहे का? तू उपलब्ध होशील का मला संध्याकाळी? Unfortunately, I have a family dinner tomorrow night. उद्या रात्री माझ्या फॅमिली बरोबर माझं जेवणाचं प्लॅनिंग आहे. Repeat with me. Are you available in the evening? Are you available in the evening? Unfortunately, I have a family dinner tomorrow night. Unfortunately, I have a family dinner tomorrow night. How about later? In the week, any free time? नंतर आठवड्यामध्ये तू कधीही फ्री आहेस का? आठवड्यामध्ये कुठल्याही दिवशी तू फ्री आहेस का? Yes, I am free on Friday evening after 7 PM. म्हणजे शुक्रवारी मला वेळ आहे 7च्या नंतर, संध्याकाळी 7च्या नंतर. Repeat with me. How about later in the week, any free time? How about later in the week, any free time? Yes, I am free on Friday evening after 7 PM. Yes, I am free on Friday evening after 7 PM. How about we go out for a movie together? म्हणजे आपण त्या दिवशी मग पिक्चर बघायला जायचं का? मूवी बघायला जायचं का एकत्र? त्याच्याविषयी तुझं काय म्हणणं आहे? That sounds great. खूप छान. Repeat with me. How about we go out for a movie together? How about we go out for a movie together? That sounds great. That sounds great. Next sentence is, shall we meet at theater around 7:45? संध्याकाळी 7:45 वाजता आपण थिएटरच्या तिथे भेटूया. Sounds like a plan. I will see you there. म्हणजे नियोजन खूप चांगलं आहे. मी तुला तिथे भेटेन. Shall we meet at theater around 7:45? Shall we meet at theater around 7:45? Sounds like a plan. I will see you there. Sounds like a plan. I will see you there. Next sentence is, great. See you on Friday then. ठीक आहे, मग आपण शुक्रवारी भेटूया. See you. Bye. Repeat with me. Great. See you on Friday then. Great. See you on Friday then. See you. Bye. See you. Bye. तर फ्रेंड्स, आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.